नमस्कार महाराष्ट्र, युवा सिंगर 1 नंबर मध्ये तुमचं स्वागत आहे। काल काही स्पर्धकांनी जिंकलं आपल्या परीक्षकांचं मन आणि मिळवला गोल्डन ब्लास्ट। आजच्या भागातही होणार धमाल मस्ती। तुम हो सिंह, सब वर्ड जो है गा दिए इसने बिना देखे। सिंग मार के सिंह मार के। तर बघूया आजच्या भागाची एक छोटीशी झलक। काय फील होता गाण्यात, एक्सप्रेशन्स कमाल। मी या क्षणापासून तुझी फॅन आहे। पोपट का भी करके ला रहा। पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून आज जे मी ह्याच्या तोंडून जे गाणं ऐकलं त्याच्यामधल्या ज्या बाती ऐकल्या, मी हा विचार करतो की माझ्याकडून का निघाल्या नाही। आई गो नमस्कार महाराष्ट्र, मी मृण्मयी देशपांडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते झी युवाच्या या नव्या कोऱ्या सांगीतिक मेजवानीमध्ये, अर्थातच युवा सिंगर 1 नंबर। सगळ्यात पहिल्यांदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं, वर्सटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे। त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या वाद्यवृंदाचं आणि एकदम खणखणीत टाळ्यांनी स्वागत करूया युवा सिंगरच्या सुपर 16 स्पर्धकांचं। छप्परतोड टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या विशेष पाहुण्यांचं, आनंदजी शिंदे यांचं। वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या पहिल्या स्पर्धकाकडे। चला आता सगळ्यांनी एका हाताचं अंतर घ्या, हाताची घडी, तोंडावर बोट। हजेरीसाठी तयार आहेत ना सगळे? उद्या सरप्राईज टेस्ट आहे, त्यामुळे गृहपाठ करून यायचा आहे। 6 माही परीक्षा तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांनी छान अभ्यास करून यायचा आहे। तू काय वर्गामध्ये काय तू काय क्लास घेतेस का? काय गॅदरिंगचं काय कसलं अँकरिंग चाललंय हे? नाही, अँकरिंग याचंच आहे। काय ना वैभव, की आपला जो पुढचा स्पर्धक इकडे येतोय तो आहे शाळेमध्ये शिक्षक, तर त्यामुळे त्याच्या योग्य वातावरण तयार करते, नाहीतर त्याच्या चेहऱ्यावर हसू येत नाही। खूपदा आपण ऑब्झर्व करतो ना, तो तसाच घाबरलेला असतो, त्यामुळे त्याला त्याच्या घरासारखं वाटावं, त्याच्या शाळेसारखं वाटावं, हा माझा प्रयत्न आहे। तर एक काम करूया, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुढच्या स्पर्धकाचं, ज्याचं नाव आहे पुण्याचा मंगेश अबनावे। रे ना ना मर्मबंधातली ठेवई, मर्मबंधातली ठेवई, मर्मबंधातली ठेवई, प्रेममय ठेवी जपोनी, सुखाने दुखवी जीव ठेवी जपोनी, सुखाने दुखवी जीव बंधातली ठेवई, मर्मबंधातली ठेवई। मर्मबंधातली ठेवई,
मकरंद ठेवा लुटण्यासी आला, मकरंद ठेवा लुटण्यासी आला, बांधी जीवाला सुखा श्यामनी झाली, बांधी जीवाला सुखा श्यामनी झाली, मर्मबंधातली ठेवई, मर्मबंधातली ठेवई, बंधातली मर्मबंधातली, मर्मबंधातली ठेवई. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय म्हणणं आहे. सावनी. मंगेश, खूप गुणी कलाकार आहेस तू, खूप सिन्सिअर आहेस आणि गाण्यावर प्रेम करतोस मनापासून, हे मला माहिती आहे, ते दिसतं तुझ्या गाण्यात. पण आज पर्टिक्युलरली या गाण्यात ठहराव खूप कमी वाटला मला. हां, म्हणजे मी मंगेश अबनावे, मी पुण्याला राहतो, मी शिक्षक आहे असं बोलण्यापेक्षा मी मंगेश अबनावे, पुण्याला असतो, संगीत शिक्षक आहे, ह्याचा इफेक्ट जास्ती होतो बो लोकांवर. करेक्ट. आणि त्यालाच म्युझिकल पॉझेस म्हणतात मधले. मग तिथे नुसता तंबोरा असेल तर तो बोलतो, ठेका इतका सुंदर लावला तर तो बोलतो. पळापळ नाही करायची. कमी कंटेंट असलं तरी चालेल, 4 जागा कमी आल्या तरी चालेल, पण त्या सुसूत्र बांधेसूद मस्त क्रिस्पी पाहिजेत. हा, बरोबर. तर ते पुढच्या वेळी लक्षात ठेव. नक्कीच. बाकी तू चांगला गातोस, मी म्हटलं तसं गुणी आहेस, थोडी काळजी घ्यायच्या पुढे. गाण्याचा इम्पॅक्टच नाही आला राव. ताटात सगळं वाढून घेतलेलं आहे, लोणचं आहे, पापड आहे. आम्हाला काय पाहिजे? एक भाजी, भाकरी किंवा चपाती, एक आमटी, एक पातळ भाजी, वरण आणि एक साधी भाजी. लोणचं चालेल आम्हाला कडेला. आम्हाला पापडही थोडासा चालेल. मग ते आम्हाला काही सांडगे नको आहेत किंवा आम्हाला कुरवड्या नको आहेत. भूक लागली मला. तू काय केलंस? चायनीज पण भरलंस, त्यात अजून काय मालपोहा पण भरला, छोट्या छोट्या इडल्या पण भरल्या, लोणची पण 2-3 घातलं, सगळं घालून दिलं. तर आम्हाला काही कळायचं ना की काय कसं खायचं हे सगळं आता. त्यामुळे कशाचाही आनंद घेता आला नाही. तुझी व्यवस्थित छान तयारी आहे. थोडं थोडं खायला दे, आम्ही त्याचा आनंद घेतो. आम्हाला ताटात भरपूर पदार्थ नको आहेत. 1 डिश मील चालेल आम्हाला. हा, ओके, हे लक्षात ठेव. थँक्यू सर. भरपूर मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. इथून पुढे तुझ्याकडून आणखीन वेगवेगळी गाणी ऐकायला मिळतील याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच. आणि ऑल द बेस्ट पुढच्या परफॉर्मन्ससाठी. तू बसू शकतोस. थँक्स. मंडळी, आता इथे जी स्पर्धक येणार आहे तिचा गायन क्षेत्रातला अनुभव 5-7 वर्षांचाच असेल, पण एकंदरीत तिच्या आयुष्यातला अनुभव हा साधारणपणे 100-150 वर्षांचा असेल. ती लहान असताना डायनासॉर सोबत खेळायची असं मी ऐकलंय. कोलंबस जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा तो आमच्या याच आजीबाईंचा आशीर्वाद घ्यायला आला. अशा या आमच्या आजीबाई प्रचंड पॉवरफुल तर आहेच आहेत, शिवाय त्या पवारफुल पण आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नाशिकच्या राधिका पवारचं. मत किती गोड गोड गोड, झाडावर झू झू झू, गाडीवर मुंगळ्यांची सर्कस गोल गोल गोल, तुळजांचा खोल गोल 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 गोल, ट्रॅक्टरवर चक्कर मारायचे दूर दूर दूर, कागदाचं विमान उडते भूर भूर भूर, आई मला खेळायला जायचंय जौदनवर, नदीमध्ये पवायला जायचंय जौदनवर, माझा सगळा अभ्यास झाला जौदनवर, मी तुझं सगळं काम ऐकतो जौदनवर. रोज सकाळी उठायचे, कोंबडीचे घर उघडायचे, पिल्लांच्या मागे नाचायचे थुई 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 थुई, रेडकोचा लोप करायचा, चकाचक आंघोळ करायचे,
थँक्यू. किती गोड दिसतेस तू माहितीये आणि किती गोड गायलंस तू. मग आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांची काय मत आहेत ती. आनंदजी, किती गोड दिसते तू. थँक्यू. तुझं गाणं फार आवडलं मला. तू जेवढी एकाग्र झाली होती गाण्यामध्ये, खरोखरच म्हणजे तुला आजूबाजूला कोणी आहे नाही काही समजत नव्हतं का दिसतच नव्हतं. फक्त गाणं आणि गाणं असंच राहिलं पाहिजे. तुझं गाणं मला लय आवडलं. बस. थँक्यू. वैभव, राधिका, गाणं बरं झालं आज. नेहमीसारखं छान नाही झालं एवढं. आणि आवाज हस्की होता पण कानाला फार गोड लागला आहे. गोड निश्चितच होतं. खूप मस्त, खूप मस्त. एक्सप्रेशन खूप छान आणलंस तू. फार गोड झालं गाणं आणि तुझ्यासारखंच तू गोड गायलीस राधिके. वा वा वा, मस्त. थँक्यू. आणि तुझ्या खूप छान छान गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तुला एक खाऊ खूप आवडतो आणि तो खाऊ मला तुला द्यायचा आहे आणि तो खाऊ ताईकडे आहे. मागू मी? हो हो, दे ना. आणा बरं इकडे. आज छान गायलीस ना तू, म्हणून तुला आता गोड गोड छान छान खाऊ दिलाय. डोळे मीठ बरं, डोळे मीठ. आणि ती तुला भरवणार आहे पहिला घास. अजिबात डोळे उघडायचे नाहीत. हा, अजिबात उघडायचं नाही. अकरा. हा तिचा आवडता खाऊ. काय झालं तिने बघितलं बहुत. काय नाही. मला वासाला भरीत आहे. हो, वास आला. तुला भरीत खूप आवडतं ना. नाही, मला नाही आवडत. वासावरून तिने ओळखलं. वैभवने त्यासाठी बनवलंय की नाही. हे बघ, ऐक काय आहे राधिका, ऐक. तू जर का हे खाल्लं नाहीस तर तो तुला मार्क कमी देईल. त्यामुळे या भरितावर तुझं भविष्य अवलंबून आहे. हे बघ, मी सगळे पदार्थ चांगले बनवतो त्याच्यामुळे तू ते भरीत खायलाच पाहिजेस. तू थोडंच भरीत दे मला. थोडं नाही. नाही, मी थोडी पोळी देणार आहे. हे अख्खं तुला जमवायचंय. आज तिला छळू नका रे. अजून किती छळ. थोडंसंच कर. माझा कानमंत्र ऐक. पळून जा, पळून जा. नाही. पळून कशी खाशील तू. थोडं तर खायलाच लागेल. ठीक आहे, चल. पोळी नको, पोळी नाही. किती छळ. आपण का नाही आवडत तुला भरीत? मला नाही आवडत. अरे, मला नाही आवडत म्हणजे काय? का नाही आवडत? सुकी भेळ हवी आहे? चालेल. मग हे पहिल्यांदा खा. नको. एक घास ग नाही. आमच्यासाठी एक थोडं दे प्लीज. मग. हे अगदी थोडं आहे. तू थोडं खा. थोडं. मोठा आ, नाहीतर मार्क नाही मिळणार. राधिका. हे बघ, गाणी. राहू दे. तिने तोंडातून काढून टाकलं गाताडी. लय हुशार आहे. लय हुशार आहे. आईने तुझ्या सांगितलं होतं की ही भरीत खाताना, वांग खाताना खूप नखरे करते. तर आता याच्यापुढे नखरे चालणार नाहीत खाण्याच्या बाबतीतले. प्रॉमिस? नाही. सगळं खाणार ना? हो. हे नाही देते आता तुला. डोंट वरी. हे बघ, हे गेलं. सगळं खाणार ना? हो, खाईल. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस? प्रॉमिस. अरे बात. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि खूप गोड गायलीस. अशीच छान गात राहा. हे घेऊन जा तुझ्या बरोबर. खाऊ नकोस, हातात ठेव ना फक्त. मला बाय बाय म्हणू दे ना सगळ्यांना. भरवा रे तिला. आपली ही जी पुढची स्पर्धक आहे, आधी सुबोध भावेचं गुणगान करते, मग ठरलेली गाणी गाते. त्यामुळे आता पुढचं गाणं सादर करायला येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमरावतीची वैष्णवी भालेराव. चंद्राने टाकली ठिणगी अंगाची अंगाशी सलगी. चंद्राने टाकली ठिणगी अंगाची अंगाशी सलगी. वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला. देही वणवा पिसाटला. देही वणवा पिसाटला. चंद्राने टाकली ठिणगी अंगाची अंगाशी सलगी. वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला.
तू माझी फॅन हो नको होऊस, मी या क्षणापासून तुझी फॅन आहे. इतकं सुपर गायली आहेस तू. फार मजा आली, फारच मजा आली. हो ना सावनी? म्हणजे खूप वर्सटाईल आहेस ग तू. पहिल्यांदी घेई छंद, मागच्या आठवड्यात लावणी, आणि आज आयटम सॉन्ग. कमाल. आणि खऱ्या आवाजात दणदणीत गातेस तू. जबरदस्त आवाज आहे तुझा. फॉल्सिटो करायची गरजच नाही. हा वरती पण असतात त्याच टोन मध्ये लागतो, तीच मॅग्नेट्यूड असते तुझी. जसा खाली तसाच वरती. हे खूप रेअर आहे. हे खूप क्वचित ऐकायला मिळतं. नाहीतर वरती जाऊन चोरटा करतात आवाज, पण तसं काहीच नाही. आणि काय फील होता गाण्यात, एक्सप्रेशन्स कमाल, सुराला मस्त पक्की आहेस. आणि अजून काय काय गाशील याचा आता मी विचारच करते. मस्त, खूप आवडलं मला. वा. सुपर. थँक्यू दादा. सुरेल, छान आणि पकडून गायलीस तू असं वाटलं मला. खूप वर्सटाईल आहेस तू. आणि हे कठीण आहे असं गाणं, अशा लावणी आणि याच्यानंतर असा आयटम नंबर निवडणं आणि तो त्या पद्धतीने निभावणं हे फार कठीण आहे. त्या चॅलेंजसाठी तुला वा. क्या बात आहे. वैष्णवी, आत्ताचं गाणं जबरदस्त, छानच. ऑल द बेस्ट. अशीच छान गात राहा. तू बसू शकतेस. डोकं फिरलं या बैस, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बैस, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बैस, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बैस, डोकं फिरलं या. हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या, हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या. हिला भरला न्यार पिसतो, ही बाईला रातन दिसतो. हिला भरला न्यार पिसतो, ही बाईला रातन दिसतो. साडी सोडून इजार नेसतो, साडी सोडून इजार नेसतो. हिंडे घेऊन मोकळे केस, हिंडे घेऊन मोकळे केस. वार भरला या अंगात, वार भरला या, वार भरला या अंगात, वार भरला या. हाताला धरला या म्हणते लगीन ठरलं या, हाताला धरला या म्हणते लगीन ठरलं या. मन नाही हित स्थिर, हिला राहिला ना धीर. मन नाही हित स्थिर, हिला राहिला ना धीर. नजरेचा मारते तीर, नजरेचा मारते तीर. हिची नजर ती फिर फिर, हिची नजर ती फिर फिर. भूतानं घेरलं या, हिला भूतानं घेरलं या, भूतानं घेरलं या, हिला भूतानं घेरलं या. हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या, हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या. डोकं फिरलं या बयचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बयचं, डोकं फिरलं या. हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या, हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या. हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या, हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या. आनंदजी, तुमच्या गाण्याबद्दल मी काय बोलू. म्हणजे सगळा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र बाहेरचे सुद्धा तमाम रसिक प्रेक्षक तुमचे फॅन आहेत. त्यामुळे आम्ही एका गाण्यावरती समाधानी नाही होत. अजूनही बरीच गाणी तुमच्याकडून आम्हाला ऐकायची आहेत. थँक्यू सो मच. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कृपया स्थानापन्न व्हावं. थँक्यू. धन्यवाद. महाराष्ट्रात असे अनेक एकलव्य आहेत जे संगीताचं शिक्षण घेत नाहीत, गाण्याचा कुठलाही क्लास लावू शकत नाहीत, पण त्यांची गाणी हेच त्यांच्यासाठी एक विद्यापीठ असतं आणि त्यातूनच त्यांचं संगीताचं शिक्षण होत राहतं. आमच्या मंचावर पण असाच एक गायक स्पर्धक आहे ज्याच्या आवाजामध्ये आम्हाला आनंद सरांच्या आवाजाचाच कायम भास होतो. आज तो सर तुमच्यासमोर परफॉर्म करायला खूप उत्सुक आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चेतन लोखंडेचं.
शिटी वाजली मेला ती शिटी नाही बशीची शिटी शिटी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर पोरी जरा जपून दांडा धर 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 शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर पोरी जरा जपून दांडा धर 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 पहिलाच गाडीला हे पहिलाच भेटीला हे पहिलाच गाडीला हे पहिलाच भेटीला ती येऊन माझ्या बसली बाजूला बोलू लागली हाय हसू लागली बोलू लागली हसू लागली बोलू लागली हसू लागली माझं कालीच आलं न वर पोरी जरा जपून दांडा धर 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 शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर पोरी जरा जपून दांडा धर 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 पोरी जरा जपून ये बघ ये बघ पोरी जरा जपून ही माझं रेकॉर्डिंग घेतलं पण आज जे मी ह्याच्या तोंडून जे गाणं ऐकलं त्याच्यामधल्या ज्या बाती ऐकल्या त्या त्याच्या स्वतःच्या होत्या आणि त्या मला फार आवडल्या खऱ्या म्हणजे वा माझ्या मनाला भावल्या त्या वा वा याला म्हणतात दाद. की मी हा विचार करतो की माझ्याकडून का निघाल्या नाहीये किंवा मला का music director नी सांगितलं. वा वा आणि खरोखरच आज या ठिकाणी या गाण्याला नवीन सोन्यासारखं तू 4 चांद लावलेले आहेत सोन्याचं पाणी दिलेलं आहेस त्याला वा. म्हणजे हे गाणं इतकं छान तऱ्हेनं त्यानं निभवलेलं आहे मला आवडलं आणि सगळ्यांनाच आवडणार आहे म्हणून एक फक्त सुरुवातच ऐकवतो. शिट्टी वाजली मेला ती शिट्टी नाही बसची शिट्टी गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर अन पदर गेला न वर पोरी जरा जपून दांडा धर 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 शिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेला न वर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर. तुमचा आशीर्वाद असाच त्याच्या
डोक्यावरती सदोदित राहू राहील, दे. कायम राहील, मी जिवंत असेपर्यंत राहील. वा 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 थँक्यू सो मच. चेतन, काहीच आता बोलण्यासारखं राहिलं नाहीये. तू नाही. आलास, तू हे स्टेज जिंकलंस, तू आनंदजींचं मन जिंकलंस, तू तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची सुद्धा मनं जिंकलेली आहेस. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असाच गात राहा. क्या बात आहे. तू बसू शकतोस. आता जो पुढचा स्पर्धक इकडे येतोय तो आला की वैभव आपली मराठी विसरतो. त्याला बघितलं की वैभवचं सुरू होतं, अरे कमलेश, म्हणजे त्याचं गाणं ऐकल्यावर तर सगळेजण वाह करतातच, पण त्याच्याशी बोलताना पण सगळेजण त्याला वा करतात. म्हणजे अरे विशाल वा, का करत वा, इधर आवा. तर मग विशाल इकडे यावा आणि छान छान गावा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विशाल सिंगचं. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. हळदीन माखली सुरी नाहीत, घोड्यावरती चढलो मी. हळदीन माखली सुरी नाहीत, घोड्यावरती चढलो मी. हातात खड्ड्यार पाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी. माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाण रुजू द्या. माझं काळीज लागलाय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलाय नाचून गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. माझं काळीज लागलाय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलाय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलाय नाचून गाणं वाजू द्या. धुमाकूळ घातलाय स्वतः या मंचावरती. आपण सगळ्यात पहिल्यांदा आनंदजींनाच विचारू की कसं वाटलं तुम्हाला हे गाणं. बहुत बढ़िया. बहुत बढ़िया गाया, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. थँक्यू. मराठी गाना आपने बहुत ही अच्छा गाया, मुझे बहुत पसंद आया. क्योंकि थँक्यू. आदर्श के बाद अगर किसी का गाना मुझे पसंद आया तो आपका ये गाना है. थँक्यू. क्या बात है विशाल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. बिग कॉम्प्लीमेंट. क्या अभी नया है यह या फिर पुराना हो चुका है. बंदे ने अपना भाव ऐसे जमा लिए हैं. अरे कितना बढ़िया गाया हो, तुम्हें क्या बताऊं मैं. हाँ, और अब साहब ने तो बहुत आपकी तारीफ कर दी है, तो अब बोलने के लिए बचा ही क्या है. लेकिन एक बात कहूं बेटा, यस सर. तुम हो सिंह, लेकिन सब वर्ड जो है गा दिए इसने बिना देखे, सिंग मार के. सिंग मार के. विनोद सोडा, कुठे कुठे जरा हल्लं गाणं सुराला, ते लक्षात ठेवा. कारण काय, अशा फोर्सफुल गाण्यामध्ये या लोकांची सगळी गाणी ऐका तुम्ही, मिलिंद आनंदजींची, सगळे खणखणीत आवाज, म्हणजे माणूस उठून नुसता आवाजावर नाचायला लागतो. हे कशाची करामत आहे ना, ही सुरांची करामत आहे, त्या नोट्सची करामत आहे. हो दादा. आणि मला वाटतं ते तू आणण्याचा प्रयत्न केलास, पण ते अजून व्हायला पाहिजे. हो दादा. तुझा आवाज तसा नाही, तुझा पातळ आवाज थोडासा, कळलं तर तो आवाज त्या पद्धतीने आणायचा प्रयत्न केलास तर पण चांगलं निभावलंच गाणं. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू दादा. मस्त निभावलंच गाणं. आणि नुसते बीट्स नाही, पण खरंच या लोकांकडून शिका की सुरेलपणा
कुठल्याही सप्तकात सेम राहतो रे. सेम सेम सूर हालत नाही जरा सुद्धा सूर कुठे. हालतच नाही, तो पण इतका भक्कम आहे सूर. हा येस. तर ते आणा आपल्यात सुद्धा. हो, नक्की. हा? पण आवडलं, इम्पॅक्ट जबरदस्त. थँक्यू क्या बात. थँक्यू. वा वा वा, मला बोलायचं काही. बोल ना. दादा आपका गाना हमारे यूपी में भी बहुत चलता है. क्या बात है. कोमड़ी पड़ाली जो गाना है, मतलब उसका हिंदी वर्जन भी किया है, लेकिन सबसे ज़्यादा ये मराठी वर्जन चलता है उधर. और मेरे तरफ से एक आपके लिए सरप्राइज है. जैसा जो गाना मैंने गाया अभी, उसका मैंने एक भोजपुरी में किया हुआ है. अरे बाप रे. ऐसा ऐसा. अगर आपकी परमिशन है तो मैं. अरे परमिशन मांग रहा है छोरा. सुना दो. तो हर चेहरा के, अरे क्या बात है. तो हर चेहरा के, तो हर चेहरा के चांदनी माँ तू आज हमका भीजेदा. हमर कॉलेज धक धक करे लगाना वाजेदा. हमर कॉलेज धक धक करे लगाना वाजेदा. गाना बाजेदा, गाना बाजेदा, गाना बाजेदा. गाना बाजेदा, गाना बाजेदा, गाना बाजेदा. तो हर चेहरा के चांदनी माँ तू आज हमका भीगेदा. हमर कॉलेज धक धक करे लगाना वाजेदा. हमर कॉलेज धक धक करे लगाना वाजेदा. हमर कॉलेज धक धक करे लगाना वाजेदा. वा वा वा. अरे ये कॉलेज में कॉलेज धक धक काय कॉलेज कलेजा कलेजा कॉलेज धक धक काय हमरा कॉलेज. कलेजा धकधक कॉलेज. काळीज. अच्छा मला वाटलं कॉलेज धक धक कॉलेज कॉलेज नाही कॉलेज. कलेजा. पहिली लाईन काय. तो हर चेहरा के चांदनी माँ हाँ, तोहरे चेहरा के चांदनी माँ. तोहार. तू मतलब आज. चेहरे के ऊपर चांदनी है. यस, चेहरे के चांदनी में तू आज हमका भीगेदा. भीगने दो मुझे. अच्छा, चेहरे में भीगना है. हाँ. क्या बात है. चेहरे में भी भीगते हैं. भीगो. भिगो भिगो. नाही नाही, मी म्हणते भीगो भीगो. चेहरे में चेहरे भागो भागो. मी म्हणते अजून अर्थ येण्याच्या आत भागो, नाहीतर हे थांबणार नाहीये. नंतर भिगो, आत्ता भागो. हाँ, बाद में भीगो, अभी छोड़ दो. अभी नहीं. ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाला. थँक्यू थँक्यू. आणि अशीच तुझ्याकडून वेगवेगळ्या भाषांमधली, म्हणजे आमची मराठी गाणी तुझ्या भाषेत ट्रान्सलेट करून ऐकायला नक्की आवडेल. तेवढीच आमची शाळा होते. चलो, थँक्यू. ए पोपट को क्या बोलते हैं भोजपुरी में. सुग्गा. सुका. नाही नाही, काय सुग्गा सुग्गा. तुका. सुका सुका मेरा. और मिट्टू मिट्टू को क्या बोलते हैं. मीठ मीठ. मीट मीट. ऐसा माझा नवीन सोका. लागे मिट मिट मीट मीट बोलायला. पोपट का भी करके ला रहा. अब बैठल बा. बैठल बा. हा, आपल्या पुढच्या स्पर्धकांविषयी मी काय बोलू. म्हणजे कविवर्य झाळकोबा झांजुर्डेकर हेच त्यांच्याविषयी इतकं बोलतात की मला वेगळं काही विचारच करायला लागत नाही. ऐक हं वैभव, ते काय म्हणतात. माझ्या स्वागतासाठी वाजतात इथे बँड बाजा. माझ्या स्वागतासाठी वाजतात इथे बँड बाजा. पण माझं सोडा, माझ्यापेक्षा भारी आहेत पल्लवी आणि पूजा. किती घाण होतंय. ए प्लीज. झाळकोबा झांजुर्डेकर म्हणजे उर्फ मृण्मयी देशपांडे नाही ना. नाही. आणि पल्लवी आणि पूजा, ऑल द बेस्ट. होऊन जाऊ दे. चपलम चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे. अपलम चपलम चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे. वो दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे.
क्या बात है, क्या बात है. मजा आली. आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांचं काय म्हणणं आहे या तोड्याबद्दल सुद्धा आणि या गाण्याबद्दल सुद्धा. सावनी. मस्त मस्त दोघी. काय इम्पॅक्ट झाला गाण्याचा, अप्रतिम. इतकं चंचल मस्त प्रकृतीचं गाणं आहे ना, आणि मस्त निभावलं तुम्ही ते. एक्सप्रेशन, ताल, सूर सगळं मस्त होतं. वा. आणि कोडा तर अविनाश, हॅट्स ऑफ. सुंदर, मजा आली. वैभव. सुंदर, मस्त. काय दोघींचा आवाज आहे यार, काय सुंदर गाता तुम्ही. ऐकत राहावं असं वाटतं तुमचं गाणं. दोघी एकत्र गाता तेव्हा बेसिकली जास्त आनंद मिळतो. वा. थँक्यू. आनंदजी. मला तुमचं एकच आवडलं खास, तुम्ही एकमेकींना बघून जे गात होते जबरदस्त, चांगलं वाटत होतं. म्हणजे बघायलाही चांगलं वाटायचं आणि ऐकायलाही चांगलं वाटायचं. मला तर फार मी मज्जा घेतली, आनंद वाटला मला, माझ्या नावासारखाच. थँक्यू. तर तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच छान गात राहा. थँक्यू. थँक्यू. आजच्या भागात आपण काही जबरदस्त युवा सिंगर बघितले. काहींना त्यांच्या कमाल परफॉर्मन्समुळे मिळाला गोल्डन ब्लास्ट. बाकीचे स्पर्धक सज्ज आहेत उद्याच्या भागात धमाकेदार परफॉर्मन्स देऊन गोल्डन ब्लास्ट मिळवायला. तेव्हा उद्याचा भाग पाहायला विसरू नका. युवा सिंगर 1 नंबर. युवा सिंगर 1 नंबरचे सगळे एपिसोड्स आता तुम्ही कधीही आणि कुठेही पाहू शकता झी5 ॲपवर. त्यामुळे डाउनलोड करा झी5 ॲप आणि पाहत रहा युवा सिंगर 1 नंबर.